राजेश क्षीरसागर यांच्या शिष्टाईला यश, हिंदू जनसंघर्ष समितीचं उपोषण मागे। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं हिंदू जनसंघर्ष समितीचं आमरण उपोषण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिष्टाईमुळे उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत लवकरच मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। सकल हिंदू समाज, हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं गोहत्या बंदी, लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न, बांगलादेशी घुसखोरी यासह विविध मुद्द्यांवर आमरण उपोषण सुरू होतं। यामध्ये संदीप सासणे, सुनील सामंत आणि राजू तोरसकर यांनी सहभाग घेतला होता। आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधून सकारात्मक चर्चा केली। प्रामुख्याने हिंदू सुरक्षा आणि कल्याण समिती ही शासकीय समिती स्थापन करण्यात येईल असे ठोस आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं। यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। गेली 10 दिवस हिंदू धर्म संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ हिंदू समाजाचे कार्यकर्ते जे गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये समाज कंटकांकडून, अतिरेक्यांच्याकडून हिंदू धर्मावर घाला घातला जातोय, या विरोधात विविध मागण्यासाठी शिवाजी चौकामध्ये उपोषणाला बसले होते। यामध्ये भोंगे हा विषय आहे, गोहत्या विषय आहे, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू देवतांची विटंबना आहे, थोर पुरुषांचा अवमान आहे, यासह 31 मागण्या घेऊन हे कार्यकर्ते गेले 10वा दिवस आज आमरण उपोषण करतायत। याची सरकारनं तातडीने दखल घेतलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आता सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि या सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि लवकरच या पद्धतीचे कायदे या महाराष्ट्रात आणू आणि अशा पद्धतीने हिंदूंवर कुठलाही अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतली आणि उपोषणकर्त्यांना त्यांनी फोनवरून आवाहन केलं की सरकार आपल्या सोबत आहे, आपण आपलं उपोषण मागे घ्यावं आणि उपोषणकर्त्यांनी ते मान्य देखील केलं। याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितपणे सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सोबत पूर्वी देखील होतं, आजही आहे आणि उद्याही राहील अशी ग्वाही। यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, आनंदराव पवळ, अभिजित पाटील, विक्रमसिंह जरग, सौरभ निकम यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।